मी शिवानी, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने अखेर दोषी ठरवले आहे। त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांना भविष्यातील सर्व परीक्षांमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे। पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता, मात्र त्यांचे उत्तर न मिळाल्याने UPSCने ही कारवाई केली आहे। पूजा खेडकर यांच्यावर नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। पूजा खेडकर यांची पात्रता आणि त्यांच्या अर्जाभोवतीच्या परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर UPSC कडून अखेर आज 31 जुलैला घोषणा करण्यात आली आहे। यासोबतच पूजा खेडकर यांच्या समोरील अडचणीत आता वाढ होणार असून दिल्ली पोलीस त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची देखील शक्यता आहे। दिल्ली पोलिसांनी याआधीच पूजा खेडकर यांच्यावर खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता। सध्या पूजा खेडकर यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्यामुळे पूजा खेडकर कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पाहत रहा पुणे प्राईम न्यूज। धन्यवाद।